मी नितीन कदम, वारंगा फाटा। आपण सध्या आलेलो आहोत अखंड हिंदुस्थान म्हणजे भारत देशातील हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा या ठिकाणी। हिंदुस्थान हा शब्द उच्चारण्यापाठीमागे एकच कारण आहे की अखंड देशामध्ये किंवा जगामध्ये भारताला हिंदू राष्ट्र मानले जाते आणि या हिंदू राष्ट्रामध्ये गोमातेला खूप मोठं स्थान आहे आणि अशा गोमातेची सेवा करण्यासाठी किंवा इतर पशूंची सेवा करण्यासाठी गावोगावी पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात आलेले आहेत। परंतु आमचं दुर्दैव असं आहे की मागील 3 महिन्यापासून ते 4 महिन्यापासून आमच्या वारंगा फाटा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 वारंगा फाटा श्रेणी 1 असलेला हा जो काही पशु वैद्यकीय दवाखाना आहे, या दवाखान्याची तुम्ही दुरावस्था पाहू शकता। हे सदरील परिसर हे दवाखान्याचा दाखवून द्या, इथलं घाण दाखवून द्या आणि सगळ्यात मोठं दुर्दैव या दवाखान्याचा असं आहे की मागील 1 वर्षापासून हातभर अंतरावर असलेले लाईट कनेक्शन हे या दवाखान्यामध्ये जोडल्या गेलेलं नाहीये आणि विशेष म्हणजे या श्रेणी 1 दवाखान्यामध्ये जी काही कुल म्हणजे फ्रीज मध्ये ठेवण्यात येणारे जे काही मेडिसिन आहे, रेबीज सारखे इंजेक्शन, रेबीज सारखे जे काही ज्याला टेम्परेचर मेंटेन करावे लागते असे काही जे काही औषधी आहे, त्या वॅक्सिन आहेत, त्या वॅक्सिन ठेवण्यासाठी आतमध्ये फ्रीज आहे। परंतु या दवाखान्यानं मागील 1 वर्षापासून या दवाखान्याचं लाईट बिल न भरल्यामुळं हाकेच्या अंतरावर असणाऱ्या MACBनं इथलं कनेक्शन कट केलेलं आहे आणि हा काही सगळा ढिसाळ कारभार आहे। आपण बघू शकता फ्रीज विना त्या वॅक्सिन कशा राहत असतील आणि तसंच वॅक्सिन जनावराला टोचल्यानंतर जनावराचे काय हाल होत असतील हे तुम्हाला माहीत आहे। त्यामुळं इतकी लाजिरवाणी आणि एवढी लज्जास्पद गोष्ट आपण या दवाखान्याची पाहू शकता। विशेष म्हणजे मागील 3 दिवसापासून माझी गाय गोमाता आणि महाराष्ट्र सरकारनं सध्या दिलेला जो तिला काही अपमानास्पद जो काही दर्जा राज्यमाता, पण त्या राज्यमातेचा त्यांनी अपमान करत आहेत। ती राज्यमाता काल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्यामुळं आम्हाला गमावा लागली। ठीक आहे, आम्ही प्रायव्हेट डॉक्टर बोलून तिला इलाज केला, परंतु हा इलाज परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना पुरणारा नाहीये। या दवाखान्यातील श्रेणी 1 चा डॉक्टर जो कोणी असेल त्याला कमीत कमी 1 लाख रुपयाच्या वरी पगार आहे, परंतु 8:30चा वेळ असून सुद्धा 10 वाजून 10 मिनिट झाले परंतु अद्यापही या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नाहीये। म्हणजे हा जो काही प्रशासनाची इथं धज्जा उडवण्याचा कार्यक्रम होत आहे, यावर जबाबदार अधिकाऱ्यांनी, सिनियर अधिकाऱ्यांनी, तालुक्यातील नेत्यांनी, जबाबदार नेत्यांनी यावर लक्ष घालावं, अन्यथा आम्ही गावकरी काही दिवसात या दवाखान्याला कुलूप लावून हा कायमस्वरूपी बंद करणार। याची दखलंदाजी हे प्रशासनानं घ्यावी। बघू शकता सदरील ठिकाणी जे काही पाण्याचा स्रोत आहे त्याची दुरावस्था पाहू शकता, गटार पाहू शकता, जनावरांचा हौद हा आहे जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद। या हौदाची सुद्धा तुम्ही दशा बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे। माझ्या मते ग्लासने पाणी पितात जनावर, ग्लास पण त्या ठिकाणी दिसत आहे आणि हा काही दवाखान्याचा कवच कुंड आहे, हा गेट आहे, गेटची सुद्धा तुम्ही अवस्था पाहू शकता। एवढं सगळं काही असताना नेमकं हे सरकार करते काय, हे प्रशासन करते काय, हे मात्र चिंतेची बाब आहे। त्यामुळं मला विनंती आहे या सरकारला, अधिकाऱ्यांना की आम्हाला इथे 24 तास वैद्यकीय सेवा देण्यात यावी, 24 तास इथं डॉक्टर राहावा, एवढं सहकार्य करून आमच्या परिसरातील 14 गावांना न्याय द्यावा हीच विनंती आहे। 3 दिवसापासून आम्ही या दवाखान्याला भेट देऊन सुद्धा येथे डॉक्टर गैरहजर असल्यामुळे आमच्या गाईला, गोमातेला, विशेष म्हणजे राज्यमातेला आम्ही तिचा उपचार न करू शकल्यामुळं ती गेली।
आणि आज तिचा आम्ही अंत्यविधी केला. शेवटी कुठेतरी भावना दुखावल्या म्हणून आज इथं भेट देण्यासाठी आलेले आहोत. मागील 3 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी डॉक्टर नाही म्हणून आमच्या बंधूंनी नितीन कदमनी हा अर्ज सुद्धा BDO आणि तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपवला, परंतु अद्याप कुठलीही ॲक्शन झाली नाही. आपण बघू शकता 8:30चा टाइम आहे, परंतु 2 सदरील सेवकाशिवाय दवाखान्यामध्ये कोणीही नाही. खुर्ची रिकामी आहे. दवाखान्यामध्ये एका डॉक्टरला विचारलं तर ते सांगतात की माझ्याकडे तात्पुरता चार्ज आहे आणि मी हे हँडल करू शकणार नाही. दुसरा विषय असा आहे की मी त्यांना काल फोनवर संपर्क केला. मी सांगितलं की डॉक्टर साहेब आमची गाय आजारी आहे, तर त्यांनी सांगितलं मला फोनवर संपर्क करू नका, माझी तब्येत बरी नाहीये. मला एवढंच म्हणायचं, रहिवासी आहे वर दवाखाना, 24 तास ही मेडिकल सुविधा आमच्या जनावरांना मिळावी, परंतु एकही सुविधा जनावरांना मिळत नाहीये. आपण बघू शकता हा काही जो फ्रीज आहे त्याची अवस्था पाहू शकता, औषधांची अवस्था तुम्ही पाहू शकता. त्यामुळं सदरील पशूंची काय हेळसांड होत आहे ते तुम्ही बघू शकता. इकडे हे लिव्हिंग रूम आहे डॉक्टरांचं, परंतु इथं 24 तास सेवा पुरवल्या जाते, परंतु 24 तास इथं कोणीही नाही. 8:30 ते 4 या दरम्यान दवाखाना बंद होऊन कर्मचारी घरी जातात. औषधे आहेत की नाही तुमच्याकडे पठाण साहेब? पठाण साहेब मग दाखवा तुमची औषधे कोणती दाखवा. कुठलीही औषधी उपलब्ध नाही या ठिकाणी. सगळा दवाखाना वाऱ्यावर आहे. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण त्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन सदरील जो कोणी अधिकारी याच्याशी निगडीत आहे याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. हा जो दवाखाना आहे या दवाखान्याला परिसरातील 14 खेडे अटॅच आहेत आणि या 14 खेड्यातील गुरांचं जनावरांचं एकमेव हॉस्पिटल आहे. परंतु या जर हॉस्पिटलची अशी दुरावस्था होत असेल तर याला जबाबदार कोण आहे? प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि एकीकडे महाराष्ट्र सरकार गोमातेला राज्यमातेचा दर्जा देते आणि एकीकडे हीच गोमाता आपल्या उपचाराविना मरते. ही एक शोकांतिका आहे. माझी या लाईव्हच्या माध्यमातून जे काही जबाबदार अधिकारी असतील, जे काही जबाबदार नेते असतील, त्यांना एवढीच विनंती आहे की या सगळ्या काही ढसाळ कारभाराकडे आपण योग्य ते लक्ष घालावं आणि वारंग्या समवेत 14 खेड्यांना आपण न्याय द्यावा. आम्हाला इथं रहिवासी एखादा डॉक्टर द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. बघा आताच आमच्या गावचे रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत. भाऊ कसं काय आले तुम्ही? मी काल इथं मसड भरवायसाठी आणली होती. मसड भरवण्यासाठी आलो इथं, तर इथं तपासली गाभण आहे की नाही. ते गाभण फेल निघाली मसड. मग इथले जे कर्मचारी होते ते कर्मचारी मला इंजेक्शन बघायला गेले, तर इंजेक्शन इथं इंजेक्शनच नाही मसड भरवायला. मसड भरूच म्हणले, जाऊन विचारून गेलो पहिल्यानं बा मसड भरवायला आणायची तर घेऊन या म्हणले. नंतर पाया गेले तर त्याच्या त्या फ्रीजमध्ये, त्याच्या फ्रीज आहे की नाही माहित नाही मला, त्याच्यामध्ये इंजेक्शनच नाही. तर मग हात घातला, इतका हात घातल्यानंतर मग माझ्या इंजेक्शन नाही. मग मी मसड वापस घेऊन गेलो. आपल्या जवळपास इथं 3 किलोमीटरच्या अंतरावर हलगड नाही, त्याच्यामुळे आपण इथं येतो. तर इथं हे दूर व्यवस्था आहे पाहिजे इथं पाहिजे दवाखान्यात. आता बघू शकता ग्रामस्थांची काय अवस्था आहे, त्यांच्या जनावरांची काय अवस्था आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला की जे काही फ्रीज लागते, ज्या काही व्हॅक्सिनला फ्रीज लागते, 1 वर्षापासून लाईटचं कनेक्शनच नाहीये, तर फ्रीज कुठून येईल? आणि ही जी काही दूर अवस्था आहे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी दाखवलेली, या दूर अवस्थेला कारणीभूत संबंधित अधिकारी आहेत. कारण दरवर्षी या दवाखान्याला खूप सारं बजेट येत असतं आणि वरचं दाखवा पडलेलं ते हे पडायला ते डोक्यामध्ये. हे हा जो आहे हा टीन शेड आहे. या टीन शेडची पण तुम्ही अवस्था पाहू शकता. ते बघा शेड तुटलेलं. हा, त्यानंतर इकडे जर तुम्ही आला तर जनावरांना बांधण्यासाठीची जी काही व्यवस्था केलेली आहे भाऊ ती साहेब व्यवस्था सुद्धा
बघू शकता. साहेब आले ते. आणि वार्षिक जो काही बजेट आहे हा बजेट तुम्ही एक्झॅक्ट कुठं हा बजेट तुम्ही वापरता हे बी या ठिकाणी कळायला तयार नाहीये. नमस्कार सर, आपला परिचय. हा किती वाजले भाऊ? भाऊ किती वाजले? सर माझ्या मते 10:15 झालेले आहेत. दाखवा घडी दाखवा ना. 10:15 झालेले आहेत साहेब. काय तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात, पण काल मी माझी गाय आपल्या हलगर्जीपणामुळं मी गमावलेली आहे. मी काल तुम्हाला फोनवर संपर्क केला, तुम्ही म्हणले माझी तब्येत बरोबर नाही, मला फोनवर बोलू नका. त्यानंतर मी तुम्हाला फोनवर बोलवलं. आता जे काही माझं नुकसान झालं, माझं म्हणजे जे परिसरातील शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, आता हे त्याला शेतकरी कोण जबाबदार? हे शेतकरी या पुढे बोला, तुम्ही बोला. आता हे शेतकरी भरवायला मी आणले. एकटाच नाही. या. भरवायला आणले. काल मसडा भरवायला आणल्यानंतर तिथे डॉक्टर तुम्ही हजर नव्हते. एक तर इंजेक्शन नाही, काल म्हशी भरून वापस नेली आम्हाला. इथे जवळपास हलगट नाही. आम्ही त्याच्याबरोबर राहत होता. आम्हाला 20-21 दिवस फुकट मसाला बिना भरणचा वळावा लागायला. हो वापस नेली नाही. अहो फ्रीजला कनेक्शन नाही साहेब तुमच्या इथं. एक मिनिट, त्यांना हे करू नका. इथं फ्रीजला का कनेक्शन नाही एवढं मला उत्तर द्या. नाही मी तुमच्यावर ब्लेम नाही करत. ऐका की मी तुमच्यावर ब्लेम नाही करत. मी या जबाबदार खुर्चीला बोलत आहे. काय हा बस ऐकून घ्या मग सर. आम्हाला काही म्हणायचं नाही. तुम्ही त्यांना जे म्हणत आहे ना, मला एवढंच म्हणायचं इथं फ्रीज त्याच्यावर प्रेशर आणू नका. ते 24 तास सेवा करतात. ते तुमच्या गैरहजेरीमध्ये सेवा करतात. मध्ये राहणारे इंजेक्शन कसे टिकले जाते? मग हे लाईट नाही हे तुम्हाला किती दिवसापासून झालं माहिती नाही? 100% मी बी सहमत आहे. तुम्ही आज 2 दिवसापूर्वी आलात, आपण अडचण सांगितली. ते तुम्ही ते तुमचे ते ऑफिशियल आहे तुमच्या गोष्टी. ते आम्ही शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की आमचं श्रेणी 1चा दवाखाना आहे इथे जवळपास 14. कनेक्शन नाही. औषधी फ्रीज बघा तुम्ही सर, फ्रीज बघा तुम्ही आतमध्ये. बरं एक साहेब, आपण जबाबदार अधिकारी यांना त्यांना वर्षाला इथं सुधारण्यासाठी किंवा या लाईट बिलसाठी किती बजेट येत असेल एक अंदाजा? त्याला असं स्पेशल बजेट नाही सर. त्याला जो आपला काही सेवा शुल्क जमा होतो, आपण जी नोंदणी फीज आपण कलेक्ट करतो, ते शासन आपल्याला इलेक्ट्रिक बिलसाठी वापरायला परवानगी देईल. मग 1 वर्षापासून लाईट बिलच भरलं नाही. एक 10,000 ते 15,000 रुपये वर्षाची तिथे सेवा शुल्क जमा होतो. तेवढा सेवा शुल्क आपण इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी वापरतो. मग वर्षापासूनचा सेवा काय जे म्हणतात तुमचं शुल्क आहे, त्या शुल्काचं काय केलंय? वर्षभरापासून इथं लाईट बिलच नाही, लाईटच नाही. हो. मग तो सेवा शुल्क आपण बँकेमध्ये भरतो आणि तो जिल्हा वार्षिक बजेट येत नाही का काही आपल्या दवाखान्याला? रंगरंगोटीसाठी हे हौद बघा ना. हे काही जनावरांच्या असं कुठलंही बजेट प्राप्त नाही. इव्हन इलेक्ट्रिक बिलसाठी सुद्धा अशी कुठे वेगळी तरतूद नाही आहे. वास्तविक पाहता ती फार मोठी समस्या आहे. आमची सुद्धा मागणी आहे ती की आम्हाला स्पेशल इलेक्ट्रिक बिलसाठी शासनाला तरतूद द्यावी. ठीक आहे. ती एक अडचण आहे. जशी सेवा शुल्क पद्धतीनुसार आपण तो सेवा शुल्क भरतो आणि तो प्रलंबित आहे. सध्या तरी जवळपास 30-35 हजार प्रलंबित आहे. अण्णा कसं आहे? दवाखान्यात डॉक्टरच्या बाहेर 8:30चा टाइम आहे, ते आता 10:30ला आलेले आहेत, बोलू शकतो. 10:15 वाजले. काय बोला हे समजणार आहे ना. तेच आमचा लाईव्ह चालू आहे. आम्ही तेच समस्या घेऊन आलो. नाही साहेब काय बोला हेच समजणार आहे. आम्ही अर्ज अधिकाऱ्यांना तिथं सगळं काही दिलंय, परंतु 2 महिन्याखालीच दिलेलं आहे. 3 महिन्याखाली दिलं. बघा मोठी समस्या इथे साहेब अशी आहे की इथलं पब्लिक हे तुमचा भाग आहे, आम्हाला काय करायचं? तुमचं पद रिक्त आहे म्हणून आम्ही काही जनावर विकायचे काय? काय ते आणून बांधायचे का दवाखान्यावर? जनतेचा प्रश्न नाही. साहेब रिक्त आहे ना, प्रश्न नाही. साहेब रिक्त आहे ना, तारीख दाखवा त्यांना. रिक्त आहे ना. तारीख दाखवा. आम्ही कधी दिलेलं आहे ते? कधी दिलेलं आहे? तारीख गावाला बघा. दिलेलं आहे 9 तारीख. 2024 आणि हे बरोबर आहे. हे कोण आहे? पशुसंवर्धन कार्यालय, पशुवैद्यक कार्यालय, गट विकास अधिकारी कळमनुरी. हे किती दिलं आहे? 11/11/2024. मग याच्यात आमची चूक आहे का काही? मग बरे हौद का नाही? जनावरांना पाणी ते आता ते गेट का नाही? लाईटचं कनेक्शन का आता नाही? आले त्याचे अपॉइंटमेंट चार्जेस आता मात्र नेमकं याच्या अगोदर हे चार्ज कुठं कुठंचा घ्यायला हे तर सांगा ना आम्हाला. ते सांगतोय मी. आपलं मूळ पद रिक्त आहे.
तिथे डॉक्टर नाही. आता हे चाललेलं आहे सर्व अतिरिक्त कारभार. अहो, आलं लक्षात आमच्या ते अतिरिक्त असल्याच्या नंतर तुम्हाला असा आहे की बाबा चार्ज घेतल्यानंतर कोणाचं ते याच्या काय द्यावं लागेल ना नेत्राखाली दवाखाना. हो ना, माझा दिला आता. हो तुमच्या दिला. मग तुमच्या दिल्याच्या नंतर चपराशांना सांभाळायचा का दवाखाना. नाही ना, मग आम्हाला तुम्ही आज दिसायला आम्हाला त्यासाठी मी आलो. तुम्ही जशी आज बोला. आता माझी गाय मेली काल, तिचं वासरू छोटं आहे, तिचं वासरू छोटा आहे, काय करायचं? 3 दिवसाचं. काय करायचं? त्या पाहता का त्याचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही त्या वासराचा हंबरडा पाहता का? मायविना कसं जगल? मग गोमातेचं स्थान आहे, राज्यमातेचं स्थान दिलं साहेब तिला, आणि अशी दुरावस्था म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की नाही? कुणाकडे जायचं? चपराच्याला म्हणून काय करायचं? चपराच्याला कंटेंट करतात इंजेक्शनामधले, काय करणार आहे त्यांनी? तुम्ही जेवढी ट्रीटमेंट सांगितली तेवढंच करतील. तुम्हालाही फोन लावला मी काल, प्रायव्हेट डॉक्टर किती बोलवायचे? ठीक आहे, मी बोलू शकेल, माझी ऐपत चांगली आहे. गोरगरीब जनतेनं काय करायचं? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. त्यांनी कुठून आणायचे 1000 रुपये? हा, एक शेळीसारखे जनावर त्याच्यासाठी 1000 रुपये पेड करायचे, त्याची किंमत आहे 2000 त्या जनावराची. हा, सुविधा फ्रीज बंद आहे साहेब, एकदम लाज वाटायसारखी गोष्ट आहे. जबाबदार अधिकाऱ्यांना गेट नाही, गेट यायचं सगळं इंटरनेट रोड चालते. इंटरनेट रोड घेताना त्यांना काय फॅसिलिटी आहे? तुम्ही चार्ज घेऊन किती सर झाला? अहो भाऊ, मागे नाही का डिवॉर्मिंगची गोळी नव्हती? 2 दिवस झाले. भाऊ, मागे डिवॉर्मिंगची गोळी नव्हती, जताचं औषध नव्हतं. अहो, मिनरल मिक्सर व साधं यायला प्रत्येक महिन्याला येतो तो, हे तो नसतो. जनावरांसाठी असतो का? जो दुधाचा जनावर असतो त्याच्यासाठी नसतो. तुम्हाला काय बोला हे समजून झालं ना मला. आता याला काय बोलण्यात हेच नाही, हे नवीन आहे. ऐकून घेतो. तुमच्या अडचणी आज ऐकून घेतो.